इथे आहात तुम्ही? मला वाटलं खाली वगैरे असाल, मी खाली शोधत होतो. काय झालं, तुम्ही असं अर्जंट बोलवलं, टेन्शन मध्ये दिसताय? आणि हे जे सगळं चाललंय ते तुला सगळं नॉर्मल वाटते का रे? नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय नेमकं? म्हणजे परत सगळं पहिल्यासारखं या घरात होतंय. तुला योग्य वाटतंय हे सगळं? म्हणजे म्हणजे सुजित आणि संचिता या घरात परत आले. सरपोतदार नातवंडाची वाट बघू लागणार. शालिनी त्यांना सांगून सुजित आणि संचिताचे लाड आणि हट्ट पुरवणार. नकळत त्यांचं आपल्याकडे दुर्लक्ष होणार आहे. सुजितचं मूल म्हणजे या सरपोतदार घराण्याचा वारसा, त्याचा हक्क या घरात वाढणार. मणी अजून त्यांनी सगळ्या जगासमोर तुला मुलगा म्हणून नाही स्वीकारलाय. हे जे काय सगळं घडतंय ना, हे बघून मला भीती वाटायला लागली आता. सरपोतदारांना आपली गरज नाहीये म्हणे. शालिनी, सुजित आणि संचिता हे तिघही सुजितच्या मुलाला सगळा हक्क मिळावा, प्रॉपर्टी मिळावी, वारसा हक्क मिळावा, कोणी वाटेकरी असू नये ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न करणार. साम दाम दंड भेद सगळे. नाही म्हणे, आता आपल्याला शांत राहून नाही चालणार. आपल्याला सरपोतदारांकडे आपला हक्क मागावा लागणार. आणि यावेळी वरच्यावर उत्तर नाही चालणार. यावेळी सगळ्या जगासमोर तुला मुलगा म्हणून कधी स्वीकारणार आहे याची तारीख त्यांना सांगावी लागणार. हे काय आहे? हे फ्रेंच फ्राईज आहेत का? हो मॅडम. ओ काय? ओ काय हो? मला फ्रेंच फ्राईज खायचेत. काय फ्रेंच फ्राईज? इंडियन फूड नाही खायचं मला फ्रेंच फ्राईजचे क्रेविंग्स लागलेत. म्हणजे मला तेच खायचंय, तीच इच्छा आहे माझी. तुम्ही मुद्दाम करताय का? नाही, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जर तसं करत असाल, मला त्रास देत असाल, तर तो त्रास मला नाही होणार. का विचारा? का? कारण माझ्या पोटात सरपोतदार घराण्याचा वंश वाढतोय. तो त्रास त्याला होईल, मला नाही होणार. आणि हे सगळं जर डॅडना कळलं ना, तर नोकरी जाईल तुमची. नको मॅडम, सॉरी प्लीज नको. संचिता मॅडम, काय झालंय? स्वानंदी, बरं झालं तू आलीस. काय झालंय ते ह्यांनाच विचार आता. स्वानंदी, या घरात ना आता माझी फक्त चिडचिड होती. फ्रेंच फ्राईज खायचे असं मी ह्यांना सांगितलं, तर ह्यांनी बघ काय बनवलंय. बटाट्याचे काप. हे फ्रेंच फ्राईज आहेत का विचारलं तर हो म्हणतात. अगं संचिता मॅडम, तुम्ही शांत व्हा आधी. मला माहितीये तुम्हाला काहीतरी खायची इच्छा होत असेल. मावशी, तुम्ही जा, मी बघते. सॉरी मॅडम. स्वानंदी, अगं काय झालं? लंगडतेस का तू? काही नाही, ते पाय घसरला. स्वानंदी, काय करू मी तुझं? अगं 7वा महिना संपला, 8वा महिना सुरू झालाय. धडपडतेस तू अजून. असं कसं चालेल? तू काही केलंयस का त्यावर? डॉक्टरांना बोलावं का मी? नाही, नको. नक्की? हो, मी दाखवलंय डॉक्टरांना. बर, तुम्ही बसा, मी बनवते. ग्रेट आहेस ग. थँक्यू व्हेरी मच. तुला खरं सांगू का, आता मला काय होतंय, मला काय वाटतंय हे कुणालाच कळत नाहीये, फक्त तुला कळतंय. कारण तू या सगळ्यातून गेलीयस ना, जातीयस ना, म्हणून. थँक्यू व्हेरी मच. संचिता मॅडम, काय होतंय? मला तुझ्या बरोबर खरं तर थांबायचंय, पण मी नाही थांबू शकत आहे. नको, तुम्ही बसा, मी बघते. नक्की तू हँडल करशील? नक्की. पाणी देऊ तुम्हाला? नाही नको. थँक्यू व्हेरी मच. फायनली स्वानंदी, तू तिथे आलीस जिथे तुझी जागा आहे आणि तुझ्या लायकीचं काम सुद्धा करतेस. उगाच या घरची सून व्हायची स्वप्न बघू नकोस. तू नोकर होतीस, नोकर आहेस आणि नोकरच राहशील. संचिता मॅडम, काही हवंय का तुम्हाला? देऊ का? नाही, मला काही नकोय. स्वानंदी, खरं सांगू का, गिल्ट येतोय ग मला.
तू प्रेग्नंट आहेस, पायाला लागलंय आणि तरी माझ्यासाठी इतकं सगळं करतेस, मलाच त्रास होतोय. मी करू का? नाही नको, मी करते, मी समजू शकते. तुम्ही बसा, मी आणते लगेच. नक्की ना? हो तुम्ही बसा, मी आणते. बरं. संचिता, सावकाश. हो. हा, तू जरा चालणं वगैरे आता सांभाळ. आणि तू गोळ्या घेतेस ना डॉक्टरने दिलेल्या? आजच्या गोळ्या घेतल्यास का? हो, म्हणजे काय, घेऊनच आले. मम्मा पाहताय ना, वर्षभरात याने कधीही चौकशी केली नाही माझी, पण आता होणाऱ्या बाळाचे बाबा होणाऱ्या आईची काळजीने चौकशी करतात. हो मग काय घेणारच. मम्मा, मी संचिताची काळजी घेणार नाहीच आहे. मी माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घेणार आहे. सुजित, गप्पा बस, चिडवू नको. अरे वा, फ्रेंच फ्राईज छान झालेले दिसत आहेत, मस्त स्मेल येतोय. स्वानंदी, ते हाताला काय झालं? ए, काय झालं स्वानंदी? काही नाही, ते तळताना तेल उडलं. हात भाजलाय तुझा स्वानंदी? का गेली ती स्वयंपाकघरात? तू या घरात काम करायचं नाही, यांची सेवा करायची नाही, हे ठरलं होतं ना आपलं. मग कशाला गेली होतीस तू? आणि हात भाजलाय तरी तू यांना जेवायला वाढतीयस? संचिता, तुम्हाला येऊन घरात फक्त एकच दिवस झालाय, लगेच तुम्ही पूर्वीसारखे वागायला लागलात. तुला फ्रेंच फ्राईज हवे असतील किंवा इटालियन पास्ता हवा असेल, स्वतः बनवायचा, स्वतः खायचा, नाही तर नोकरांना सांगायचं. स्वानंदीला काम सांगायचं नाही, कळलं? मॅडम अहो ते तसं नाही. स्वानंदी, मध्ये बोलू नकोस. सरपोतदारांनी मला शब्द दिला होता, माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला या घरात सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल, त्यांना त्यांचा मान सन्मान मिळेल, हक्क मिळेल, नाव मिळेल, असं वचन दिलं होतं मला. आणि म्हणून मी इथे आले. आणि अजूनही आम्हाला आमचा हक्क मिळालेला नाहीये. आणि तुम्ही लगेच स्वानंदीला नोकरासारखी वागणूक द्यायला सुरुवात केली. हे मी अजिबात खपवून घेणार नाही. तू प्रेग्नेंट आहे त्याचा मला सुद्धा आनंद आहे, पण तुम्ही तिघांनी त्याचा वापर करून किती हुशारीने परत या घरात एंट्री केली हे सुद्धा मला माहिती आहे. किती सोपं आहे ना तुमच्यासाठी हे सगळं. तुमचे 100 गुन्हे शिक्षा न होताच माफ झाले. खरं तर स्वानंदीमुळे तुमच्यासाठी ह्या घराचे दरवाजे उघडले, आणि तरी सुद्धा तुम्ही तिच्याशी असं वागताय. लाज नाही वाटत तुम्हाला? आणि आम्हाला आमच्या या घरात हक्क मिळणार नसेल तर वेगळ्या पद्धतीने मला मिळवता येतो. मी आता जेसीला फोन करून सगळं सांगते, छापेल ती उद्याच्या पेपरमध्ये, आणि मग जनता तुमचा फैसला करेल.